नमस्कार 12वीचे फ्युचर अचिव्हर्स. हे वर्ष तुमच्या आयुष्यातील असं वर्ष चालू होतं ज्याला लोक करिअरचा टर्निंग पॉईंट म्हणतात. कोण म्हणतं 12वी कठीण आहे, तर कोण म्हणतं मॅथ्सचा सिलेबस हा डोंगरा एवढा आहे. पण थांबा, तुम्हाला घाबरायचं कारण नाही. तुम्ही आज या चॅनलवर आलात याचा अर्थ असा की तुम्हाला गणिताचा धसका घ्यायचा नाही, तर गणितावर राज्य करायचं. गणितात पैकीच्या पैकी मार्क घेणं हे म्हणजे स्वप्न नाही, तर ते एक प्लॅनिंग आहे. आणि तेच प्लॅनिंग, तेच वेटेज आणि तीच स्ट्रॅटेजी घेऊन आज मी तुमच्या सोबत आले. टॉपर्स वेगळ्या गोष्टी करत नाही, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करतात. तर चला मग गणिताचा हा प्रवास सुरू करूया एका वेगळ्या ऊर्जेने, जो तुमचा वर्षभराचा रोडमॅप ठरेल. सुरुवातीला आपण पेपर पॅटर्न डिस्कस करू. तुम्हाला 100 मार्कांपैकी 80 मार्काचा रिटर्न एक्झामला येणार आहे आणि 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतात. म्हणजे टोटल तुम्हाला 80 मार्काचा पेपर लिहायचा असणार आहे. मग आता त्या 80 मार्कांचा पेपर पॅटर्न कसा येतो बघा. तुम्हाला जो क्वेश्चन पेपर असणार आहे तर तो क्वेश्चन पेपर 4 सेक्शनमध्ये डिवाइड केला जाईल. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी अशा 4 सेक्शन्स असतात आणि या 4 सेक्शनमध्ये तुम्हाला 80 मार्काचा पेपर हा सॉल्व्ह करायचा असतो. मग आता फर्स्ट सेक्शन असतो बघा, सेक्शन ए. मग या सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स असतात. त्या 2 क्वेश्चन पैकी पहिला क्वेश्चन असतो तो एमसीक्यूचा क्वेश्चन असतो. मग एमसीक्यू मध्ये तुम्हाला 8 एमसीक्यू येतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो. असा टोटल 16 मार्काचे तुम्हाला एमसीक्यू येतात. सेकंड सब क्वेश्चन येणार आहे तर तो 4 व्हीएसए असणार आहे. व्हीएसए म्हणजेच व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असतात तुम्हाला. तर तो प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला असतो. अशा टोटल किती होणार आहे तिथं 4 मार्क होणार आहे. त्यामुळे सेक्शन ए असणार आहे तर तो 20 मार्कांसाठी असतो आणि हा सगळ्यात सोपा सेक्शन असणार आहे. सेक्शन 4 सेक्शन मधला सेक्शन ए हा सगळ्यात सोपा असतो आणि वेटेज मिळतात तिथं. आता सेकंड सेक्शन आहे बघा, सेक्शन बी. या सेक्शन बी मध्ये 8 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. टोटल 12 क्वेश्चन्स दिले जातात. त्या 12 पैकी कोणतेही 8 क्वेश्चन्स तुम्हाला जे येतील तर ते सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कांसाठी असतो. मग 8 क्वेश्चनचे मार्क्स होतात 16. त्यामुळे सेक्शन बी हा 16 मार्कांसाठी येतो. त्याच्यानंतर सेक्शन सी असणार आहे. सेक्शन सी जो असतो त्या तिथं पण तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. 12 क्वेश्चन पैकी 12 देतील, त्या 12 पैकी तुम्हाला 8 सॉल्व्ह करायचे असतात. पण प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कांसाठी असतो. त्यामुळे सेक्शन सी 8 गुणिले 3 म्हणजे 24 मार्कांसाठी सेक्शन सी असतो. आणि लास्ट सेक्शन असतो म्हणजे सेक्शन डी. इथं तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम येतात किंवा डेरिव्हेशन इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स हे जास्त विचारले जातात, कारण इथला प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कांसाठी असतो. मग आता बघा 5 क्वेश्चन्स म्हणजे टोटल 8 क्वेश्चन्स दिले जाते. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स येतात. सेक्शन डी मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्काला असणार आहे. त्यामुळे 4×5 = 20 असं सेक्शन डी असणार आहे, तर तो 20 मार्काचा सेक्शन असणार आहे. असे टोटल सगळे मिळून 80 मार्काचा तुम्हाला क्वेश्चन पेपर असणार आहे. म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन डी असणार आहे तर तो 20-20 मार्कांना येतो. सेक्शन बी असतो तो 16 मार्कांना येतो आणि सेक्शन सी असतो तर तो 24 मार्कांना येतो. अशा पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न राहतो. आपण पेपर पॅटर्न डिस्कस केला. आता आपण प्रत्येक चॅप्टर वाईज वेटेज किती राहणार आहे तर ते बघूया. तुमचा जो सिलेबस असणार आहे 12वीचा मॅथ्सचा, तर तो सिलेबस 2 पार्टमध्ये डिवाइड केला जातो. पार्ट 1 आणि पार्ट 2. असे दोन्ही मिळून तुम्हाला 40-40 मार्कांचा पोर्शन मिळतो. म्हणजे 80 मार्क इथं कव्हर होतात. आणि विथ ऑप्शन तुम्हाला 56-56 मार्कांचा म्हणजे 56-56 मार्क्सचा तुम्हाला पेपर येणार आहे. म्हणजे असं टोटल 112 मार्क्सचा पेपर झाला विथ ऑप्शन. तर त्या 112 पैकी तुम्हाला कंपल्सरी असणारा तो 80 मार्काचा सॉल्व्ह करायचा आहे. मग सुरुवातीला आपण पार्ट 1चे सर्व चॅप्टर आणि त्याचं वेटेज किती राहणार आहे तर ते बघूया. मग आता आपण पार्ट 1चा सिलेबस डिस्कस करतोय. पार्ट 1 मध्ये टोटल तुम्हाला 7 चॅप्टर असणार आहे. या 7 चॅप्टर पैकी फर्स्ट चॅप्टर असतो तो मॅथमॅटिकल लॉजिक आणि लास्ट चॅप्टर येतो लिनियर प्रोग्रामिंग, LPP. हे दोन्ही चॅप्टर्स खूप छोटे आहेत. फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक हा 6 मार्कांसाठी चॅप्टर येतो आणि विथ ऑप्शन असेल तर तो 8 मार्कांसाठी चॅप्टर येणार आहे. सेकंड चॅप्टर आहे बघा मॅट्रायसिस. मॅट्रायसिस हा 4 मार्कांसाठी येतो. विथ ऑप्शन हा 16 मार्कांसाठी चॅप्टर असतो. त्याच्यानंतर बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर तुम्हाला 11th पण झालेला आहे. तर तो 11th बेस धरून हा चॅप्टर तुम्हाला 12th कंटिन्यू केलेला आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात तर तो 7 मार्काला येतो. विथ ऑप्शन तुम्हाला 10 मार्काचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. खूप सोपा चॅप्टर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. इथं तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. जर तुमच्या फॉर्म्युले आणि लॉजिक व्यवस्थित असेल तर या चॅप्टरमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा 4 मार्कासाठी चॅप्टर येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर व्हेक्टर्स सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे हा पार्ट 1 मधला व्हेक्टर्स, कारण याला वेटेज जास्त आहे आणि इथं थेरम तुम्हाला व्यवस्थित करायचे.
इथं वेक्टर्स या चॅप्टर मधले थेरम तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला खूप सोपा जाणार आहे बघा. वेक्टर्स हा चॅप्टर कंपल्सरी 9 मार्कासाठी येतो आणि विथ ऑप्शन हा 12 मार्कासाठी चॅप्टर असणार आहे. नेक्स्ट आहे लाईन अँड प्लेन. हा पण सोपा चॅप्टर आहे आणि लाईन अँड प्लेन हा 7 मार्कांसाठी असतो आणि विथ ऑप्शन असेल तर तो 10 मार्कांसाठी चॅप्टर येणार आहे तुम्हाला. लास्ट आहे LPP लिनियर प्रोग्रामिंग. हा चॅप्टर तुम्हाला 3 मार्कासाठी येतो आणि विथ ऑप्शन असेल तर तो 4 मार्कांसाठी येतो. हा सर्वात सोपा चॅप्टर आहे. मग आता बघा, ह्या पूर्ण पार्ट 1 मधला फर्स्ट चॅप्टर जो होता मॅथमॅटिकल लॉजिक आणि लास्ट चॅप्टर आहे लिनियर प्रोग्रामिंग LPP, हे दोन्ही चॅप्टर्स विथ ऑप्शन जर धरलेले असतील आपण तर ते 12 मार्कांसाठी येतात आणि हे फुकटचे मार्क्स आहेत तुमचे, कारण खूप सोपे चॅप्टर्स आहेत इथं आणि त्या चॅप्टरमध्ये तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे. वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन हे दोन्ही चॅप्टर्स ज्याला जमले तर तो मॅथ्स मध्ये कधीच फेल होणार नाही, कारण पार्ट 1 मधले सर्वात जास्त वेटेज असलेले हे 2 चॅप्टर्स आहेत. त्यामुळे या 2 चॅप्टर्स हे व्यवस्थित तुम्हाला करायला लागणार. आता आपण बघूयात पार्ट 2 चं वेटेज. पार्ट 2 मध्ये टोटल 8 चॅप्टर आहेत. सेम पार्ट 1 पद्धतीनंच तुम्हाला 40 मार्काचा हा कंपल्सरी पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि तुम्हाला विथ ऑप्शन 56 मार्कांचा पेपर येणार आहे. मग फर्स्ट चॅप्टर आहे बघा डिफरन्सिएशन. हा डिफरन्सिएशन तुम्हाला 7 मार्काला येतो आणि विथ ऑप्शन 9 मार्कासाठी येणार आहे. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह. हा पण सेम तसंच 7 मार्काचा येणार आहे तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला कंपल्सरी आणि 9 मार्काचा विथ ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. हा तुम्हाला 8 मार्कांसाठी येतो आणि विथ ऑप्शन आहे तो 10 मार्कांसाठी येणार आहे. डेफिनाइट इंटिग्रेशन हा 4 मार्कांसाठी तुम्हाला आहे कंपल्सरी. नेक्स्ट बघा ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इंटिग्रेशन. हा 3 मार्कांसाठी येणार आहे. नेक्स्ट डिफरन्शियल इक्वेशन हा 6 मार्कांसाठी येतो. विथ ऑप्शन असेल तर तो 8 मार्कांसाठी येतो. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा 3 मार्कांसाठी येतो आणि विथ ऑप्शन असेल तर तो 5 मार्कांसाठी येतो. आणि लास्ट टॉपिक आहे तुमचा बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. हा बायनोमियल डिस्ट्रीब्युशन हा 2 मार्कांसाठी येतो आणि विथ ऑप्शन असेल तर 5 मार्कांसाठी येतो. पार्ट 2 मध्ये कॅल्क्युलसचा पार्ट खूप महत्वाचा आहे आणि खूप जास्त वेटेज हे कॅल्क्युलसला येतं. एक चॅप्टर तुमचा व्यवस्थित असेल तर पुढचे 2 जे चॅप्टर असणार आहेत ते लँडअप असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एक चॅप्टर व्यवस्थित केलेले असेल तर पुढचे 3 चॅप्टर्स हे सोपे जाणार आहेत. मग डिफरन्सिएशन घेतलं तर डिफरन्सिएशनवर पण तुम्हाला टोटल 2-3 चॅप्टर्स येणार आहेत. त्याच्यानंतर इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन मध्ये पण डेफिनाइट इंटिग्रेशन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रल म्हणजे असे एक चॅप्टर तुमचं व्यवस्थित केलेलं असेल तर पुढचे 2-3 चॅप्टर्स हे व्यवस्थित जातात. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट काय बघा, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे 2 चॅप्टर्स असे आहेत की खूप कमी चॅप्टर्स आहेत आणि कमी वेळात तुम्ही पूर्ण मार्क तिथलं घेऊ शकता. म्हणजे या पूर्ण 8 चॅप्टर पैकी हे 2 चॅप्टर्स असणार आहेत तर ते टोटल 5 मार्काचं वेटेज राहणार आहे आणि हे चॅप्टर खूप सोपे आहेत, त्यामुळे हे 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर बघा डिफरन्शियल इक्वेशन. हा पण चॅप्टर सोपा आहे. जर तुम्हाला इंटिग्रेशनचा पार्ट व्यवस्थित येत असेल तर ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. त्या पद्धतीनं लढाईला जाताना शस्त्रांची गरज असते, त्याच पद्धतीनं ही 12वी म्हणजेच तुमची एक लढाई आहे आणि या लढाईतला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो असणार आहे तर तो सिलेबस व्यवस्थित डिस्कस करणं गरजेचं असतं. तुम्हाला सिलेबस डिकोड करता आला पाहिजे. त्यामुळं अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सिलेबस व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं मॅथ्स स्टडी करण्या अगोदर हा सिलेबस व्यवस्थित डिकोड करून घ्या. तुमच्या नोटबुक मध्ये पहिल्या पानावर हा सिलेबस लिहून घ्या आणि सिलेबस मध्ये तुम्ही व्यवस्थित अनालाइज करा की कोणते चॅप्टर अवघड आहेत, कोणते चॅप्टर सोपे आहेत, कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे आणि कोणत्या चॅप्टरला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा सिलेबस हा डिवाइड करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. विद्यार्थ्यांमध्ये कॉमन मिस्टेक्स काय होतात दरवर्षी, तर प्रत्येक विद्यार्थी हा पार्ट 2 ला वेळ जास्त देत नाही किंवा पार्ट 2 ला इग्नोर करतात आणि पार्ट 1 वरचा पेपर देतात. तसं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पेपर खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे आतापासूनच तुम्ही सवय लावा की पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्या दोन्हीला पण तुम्हाला तेवढाच वेळ द्यायचा. जेवढा तुम्ही पार्ट 1 ला देताय तेवढाच वेळ तुम्हाला पार्ट 2 ला द्यावा लागणार आहे आणि त्यापेक्षा जास्त कदाचित द्यावा लागेल, कारण पार्ट 2 मध्ये कॅल्क्युलसचा पार्ट हा खूप जास्त असतो आणि तुम्हाला माहिती असेल कॅल्क्युलसची एक्झाम्पल सॉल्व्ह करायला तुम्हाला वेळ जास्त लागतो. त्यामुळे तिथे प्रॅक्टिसची गरज असते, कारण मॅथ्स हा प्रॅक्टिस बेस्ड सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला पार्ट 2 चा पण तेवढाच जास्त स्टडी करायचा आहे. मित्रांनो, गणित हा पाठांतराचा विषय नाही तर लॉजिकचा विषय आहे आणि त्यामुळेच प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स PYQs मी या गणित सेतू या चॅनलवर घेऊन येत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता गणिताची भीती संपणार आणि तुम्हाला यश मिळणार.
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. ऑल द बेस्ट.